हा 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 हा, काय सुंदर दृश्य आहे ना. स्वर्ग स्वर्ग म्हणतात ना, तो हाच. पण मला ना बर्फात खेळावं असं वाटतंय. शाहरुख आणि काजोल दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये खेळतात ना, अगदी तसंच. एकमेकांवर बर्फ उडवायचा, मिठीत बर्फावरून घरंगळायचं. तुम्ही शम्मी कपूर आणि मी सायरा बानू. असंच ओरडायचं ना मी. पण काय ग, तुला सिनेमाशिवाय दुसरं काही सुचत नाही का? आणि खेळायचं तर गादी काही वाईट आहे. लक्षात ठेव, खादीने गादी कधी विसरायची नाही. शिवाय आम्ही नाही जा. असं वाटतं ना संजीवनी, तुझ्या कुशीत आयुष्य संपून जावं. इतक्या चांगल्या क्षणी अशुभ का बोलायचं? तुम्हाला एक विचारलं तर राग नाही येणार? ती प्रश्न विचारते. विचार ना, रागावण्यासारखं काय आहे त्याच्यात? विचार, तुला काय विचारायचं ते विचार. नाही म्हणजे आपलं लग्न जमलं ना, बरोबर, तेव्हा माझी एक मैत्रीण मला सांगत होती, बरोबर, की तुम्हाला एका नाचणाऱ्या बाईपासून एक मुलगा आहे. बरोबर. हा, अगदी चुकीचं बरोबर आहे. समाज जीवनामध्ये असे आरोप होत असतात, त्यातून आम्ही समाजसेवक, स्त्रियांच्या उद्धाराचं कंकण आम्ही हातामध्ये बांधलेलं, त्यातून हे विरोधक टपूनच बसलेले असतात. केवढ्या मोठ्या पुरुषाशी माझं लग्न झालंय कोण रे? आणि मी त्याच्यावर घाणेरडे आरोप करते. बोला काय आहे? साहेब साहेब गडबड झाली आहे, गडबड. डेलिगेशन आलंय. हा कोण? गुन्हा. गुन्हा. अरे फुल फुल तू कराल माझी चाप. मला ना जरा जाऊन यावं लागेल, आणि म्हणजे डेलिगेशनची भेट नाही टाळून चालणार. हो पण आपलं मधुचंद्र. तू माझी मधु आणि मी तुझा चंद्र आहे ग. मी आत्ता जातो आणि आत्ता येतो, आणि तिकडून जाऊन आलो ना की सगळा वेळ आपलाच. संस्कृतीसाठी थोडा काळ कळस सोचशील ना? हे बघ, तू फुल्यांची सावित्रीबाई हो. हा, त्यांनी समाजासाठी केवढं मोठं बलिदान केलं, आणि आपण संस्कृतीसाठी एवढं नाही करू शकत? हो करणार मी. काय हवंय तुला? आजची रात्र दिली. मधुचंद्राची रात्र आहे माझी. हो तीच पाहिजे मला. कसा शक्य आहे? का शक्य नाही? साहेब तुम्हाला कुठं कुठं कधी कधी काय काय दिले लक्षात आहे माझ्या. फुलवा तो न्यूज चॅनलला चावऱ्या तुला सारखा सारखा फोन करतो ना. ए म्हणजे कुठं काय, मला फक्त एवढंच म्हणायचंय की आजच्या रात्राला तुम्ही माझे राजे आणि मी तुमची राणी. आज की रात होना है क्या, पाना है क्या, होना है क्या. आपण मधुचंद्रासाठी आलोय ना, मग गोड गोड बोलायचं. गोड गोड. इश, मी 2च मिनिटात तयार होऊन आले. तुम्ही कुठे जायचं नाही. आलेच. मी पण 2च मिनिटात जाऊन येतो. साहेब काय झालं साहेब? आता माझ्यात ताकद नाही. आतापर्यंत फक्त ऐकून होते मी, पण आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहते. सपशेल तोंडात पडलो. तुम्ही यांना घर मिळवून दिलं. इतके दिवस याच कामात लागला होतात ना तुम्ही. या तुमचे आभार मानायला आल्या होत्या, पण तुम्ही रूम मध्येच नव्हता. यांना म्हटलं बसा, येतीलच ते इतक्यात. अरे सुखाने हनीमून तरी करू द्या रे मला. अरे मत मोजणीला पण नाही सुरुवात केली मी अजून.
हॅलो. नमस्कार, मी मारुतराव बोलतोय, उपमुख्यमंत्री. बहुधा मुख्यमंत्री बदलतोय. हायकमांडनी मला दिल्लीला बोलवलंय. तरी तुम्ही आणि तुमचे 25 आमदार माझ्या पाठीशी असतील अशी अपेक्षा करतो. सांस्कृतिक खातं तुमचं राहीलच, वर सहकार खातंही. सहकारी असू दे. सांस्कृतिक मंत्री, सहकार मंत्री, आता एक, इथे अनेक. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू. आणि हनीमून करू द्या रे मला. जा मनमोजणीला पण नाही सुरुवात केली. हॅलो. मी सीएम बोलतोय. मारुतरावांचा तुम्हाला फोन आलाच असेल. माझ्याशी गद्दारी केली तर याद राखा, तुमच्या मुलाचे सर्व फोटो माझ्याकडे आहेत, अगदी DNA रिपोर्ट सहित. अहो काय झालं? घरी सर्व ठीक आहे ना? मतदारसंघात काही गडबड झालीये का? अहो तुम्हाला बरं वाटत नाहीये का? काय झालं सांगा ना. बघा मुंबईला जायचंय. कोणी सुखाने हनीमून पण करू देत नाही. हॅलो. काय ग, कसा झाला हनीमून? धम्माल केली असेल ना? अगं हे फारच छान आहेत, कर्तव्यदक्ष. तू म्हणालीस तसं काही नाहीये ग. उलट ते तिथे इतक्या कामात होते, तरीही सुरुवातीच्या सगळ्या राऊंडमध्ये आघाडीवर होते. आणि मग काय प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम काही नाहीये ग. पण एक फोन आला आणि ह्यांचं डिपॉझिटच जप्त झालं. तरी मी आता ह्यांच्या किती मागे लागते माहितीये की पुन्हा उमेदवारी अर्ज भरा. पण हे पक्षश्रेष्ठींची हाजी करण्यातच गुंतलेत. मला वाटतं एखादा अपक्ष उमेदवार उभा करावा. पण नाही, हे माझ्या तत्वात बसत नाही. जाऊ दे ना. नाहीतरी आजकाल युती आणि आघाडीचा जमानाच चालू आहे. हे सर्जेराव थोडक्यात बचावले, पण आपण बचावू याची शाश्वती नाही. त्यामुळे आपण सर्वसामान्य माणसांनी काय करायचं तर खाली मान घालून जगायचं. आणि हे आपण न चुकता कित्येक वर्ष करतो.